अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड सातारा पोलिसांच्या ताब्यात। सातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली। निकेत वसंत पटणकर, वय वर्ष 32, राहणार चंदननगर, कोडोली असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। संशयित निकेत पाटणकर याच्या विरुद्ध सातारा जिल्ह्यात खंडणी, जबरी, चोरी, मारामारी, हाफ मर्डर, मोका व आर्म ॲक्ट असे सुमारे 16हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। सराईत गुंड पाटणकर याला 2 वर्षासाठी तडीपार देखील केले होते। दरम्यान तो सातारा शहर परिसरातील MIDC परिसरातील हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून खंडणी मागत होता। खंडणी न दिल्याने एका हॉटेलची त्याने तोडफोड केली। या गुन्ह्यानंतर तो पसार झाला होता, त्यामुळे त्याची दहशत निर्माण झाली होती। गुन्हा घडल्यापासून तो सुमारे 3 महिने पसार होता। पोलीस हर तऱ्हेने त्याचा शोध घेत होते। संशयित निकेत पाटणकर हा सोमवारी रात्री उशिरा सातारा शहर परिसरातील जाणाई माळाईच्या पायथ्याला येणार असल्याचे पोलिसांना समजले। तो स्वतःजवळ गावठी पिस्तूल बाळगून असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता। पोलिसांनी त्याला पाहिल्यानंतर ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व 2 जिवंत राऊंड मिळून आले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलीस सुजित भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला।